सुट्टीच्या दिवशी असा गावरान चवीचा झणझणीत असा बेत करून तर पहा, नक्कीच घरातले सगळे खुश होतील। तर आज आपण अगदी गावरान पद्धतीने चिकन बनवणार आहोत आणि सोबतच आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे कोंबडी वडे, त्याला भाजणीचे वडे सुद्धा बोलतात। तर भाजणी न बनवता अगदी झटपट पीठ तयार करून आपण हे वडे बनवलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत हे वडे तयार होतात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत चिकन। तर त्यासाठी मी इथे मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये मी 2 चमचे धने, 1 चमचा जिरी, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 1 चमचा कस्तुरी मेथी आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत। तमालपत्र सोडून सगळे खडे मसाले मी यामध्ये घेतलेले आहेत। ते मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर घेतलेलं आहे सुकं खोबरं। सुकं खोबरं पण तांबूस कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकले, त्यामध्ये टाकलेलं आहे ओलं खोबरं। तर खोबरं सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तर इथे सुकं आणि ओलं दोन्ही खोबरं आपण वापरलेलं आहे। तर ओलं खोबरं थोडंसं वापरायचं, त्याने चव एकदम छान येते। याआधी जर तुम्ही कधी वापरलं नसेल तर एकदा नक्की वापरून पहा। तर परत एक मोठ्या साईजचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय, त्यामध्ये आलं लसूण टाकून घेतलंय। तर कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा आपण भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकून घेतलाय। टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत आपण थोडंसं भाजून घेऊया। कोथिंबीर टाकून घेतलीये, कोथिंबीर सुद्धा थोडीशी परतून घेऊया आणि या सर्वांचं आपल्याला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर असा फ्रेश मसाला वाटून जर चिकन बनवलं तर त्याची चव अगदी दुप्पट येते, दुपटीने वाढते। तर एका भांड्यामध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये तमालपत्र टाकलंय आणि अगदी बारीक कट केलेला एक छोटा कांदा टाकून घेतलाय। तर कांदा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, सोनेरी कलर येईपर्यंत आपण कांदा भाजणार आहोत। कांदा भाजला की त्यामध्ये आपण टाकूया घरगुती मसाले। यामध्ये मी घरगुती आमचा सातारचा काळा मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे। बाकी कोणताच मसाला मी यामध्ये वापरलेला नाहीये, कारण आपण ताजे मसाले यामध्ये वाटून घातलेले आहेत। त्यामुळे दुसरा कोणताच गरम मसाला किंवा चिकन मसाला कोणताच मसाला यामध्ये वापरायची गरज पडत नाही। आणि आता जे वाटण होतं तर ते टाकलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चिकनला तर्री छान येते आणि चव सुद्धा छान येते। त्यामुळे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून घेतलंय। तर चिकनला मी आधीच हळद, मीठ आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट लावून मॅरिनेट करून घेतलेलं आहे। तर ते चिकन यामध्ये टाकलंय। तर एक ताट ठेवून ताटामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि 5 मिनिट आपल्याला या चिकनला दणदणीत अशी वाफ देऊन घ्यायची आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे जे मसाले आहेत ते चिकनमध्ये व्यवस्थित असे मुरले जाईल। तर आता जे आपण गरम पाणी ठेवलं होतं, ताटामध्ये पाणी ठेवलं होतं, तर ते गरम पाणी आता या चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अजून थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। जितकं आपल्याला चिकन बनवायचंय, रस्सा बनवायचा आहे, तितकं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर इथे मी अजून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे। एकदा मिक्स करून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया। आता आपल्याला अर्धवट झाकण ठेवून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची, मीडियम हीटवरती आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। झाकण पूर्ण पॅक करायचं नाही, अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे चिकनला अशी छान अशी तर्री येते। तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे। अर्धा तासामध्ये हे चिकन तयार झालेलं आहे। चिकन खूप पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही। तर त्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली। तर मस्त असं तर्रीदार छान असं गावरान चवीचा चिकनचा रस्सा इथे तयार झालेला आहे। वास पण खूप छान येत आहे आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे। आपण इथे फ्रेश मसाले वाटून घातलेले आहेत, त्यामुळे त्याचा वास खूप छान येते आणि चव पण अप्रतिम झाली होती। तर आता आपलं इथे चिकन तयार झालं, लगेचच आता आपण वडे बनवूया। तर त्यासाठी आपल्याला थोडेसे मसाले घ्यायचे आहेत। त्यामध्ये 2 चमचे मी धने घेतलेत, 1 चमचा जिरी, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। ते थोडेसे भाजून याची मिक्सरला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर आता भाजणीसाठी आपण पीठ तयार करूया। तर त्यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ,
पाऊण वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तर आपली हे सर्व पिठे घेऊन झालेत। आता जे आपण मसाले वाटले होते त्याची पावडर यामध्ये सगळी टाकलेली आहे। हळद टाकून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला यासाठी गरम पाणी वापरायचं आहे। अगदी कडकडीत गरम पाणी करून घेतलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम भरपूर पाणी न टाकता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मिक्स करून घ्यायचं। तर मी इथे पाणी टाकून घेतलंय। झाकण ठेवून एक 5 मिनिट आपण हे पीठ साईडला ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हाताला थोडं थोडं पाणी लावत आपण हे पीठ मळून घेणार आहोत। जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्टही नाही मळायचं, कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे। रवा थोड्या वेळाने फुलायला लागतो आणि आपलं पीठ अजून थोडं घट्ट होणार आहे। त्यामुळे थोडंसं सैलसर हे पीठ मळून घेतलंय आणि परत झाकण ठेवून एक अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं आहे। आणि अर्धा तासानंतर मी इथे प्लॅस्टिकचा कागद घेतलाय, त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि थोडासा पिठाचा गोळा घेऊन हाताने आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे। हाताला सुद्धा थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही। आणि छान असं बोटाच्या साह्याने आपल्याला मीडियम असा वडा थापून घ्यायचा आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने थापून घ्यायचा। मध्ये थोडंसं होल करायचं आणि तेल सुद्धा अगदी कडकडीत गरम झालेलं आहे। तेलामध्ये हा वडा आपल्याला सोडायचा आहे। वडा सोडताना जी खालची बाजू आहे ती तेलामध्ये टाकायची आणि झाऱ्याने थोडं थोडं तेल त्यावरती टाकायचं, म्हणजे असा टम्म हा वडा फुगतो। आणि छान असा दोन्ही साईडने आपल्याला हा वडा गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे। हा वडा खूप पटकन भाजला जातो, जास्त वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि अशा पद्धतीने छान असे हे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। छान असा आपला वडा हा फुललेला आहे। तर वडा बनवायची अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते। तर परत थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि जशी आपण पुरी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे गोल असं थापून घ्यायचं आहे। पुरीसारखं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपण हे तळून घेणार आहोत। या पद्धतीने सुद्धा तुम्ही वडे बनवू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने बनवले तरी चालतील। तर हे वडे लगेचच सॉफ्ट होत नाही, असेच ते बराच वेळ असे फुगलेले राहतात आणि अजिबात तेलकट होत नाही। छान असे खुसखुशीत हे वडे तयार होतात। तरी ते मस्त असा आपला गावरान चवीचा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे। ह्या चिकन सोबत हे वडे खायला खूप छान लागतात। मस्त कॉम्बिनेशन आहे। कुडकुडत्या थंडीमध्ये अशा गरम गरम चिकनचा रस्सा आणि खुसखुशीत हे कोंबडी वडे एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे। सध्या आमच्याकडे भरपूर थंडी पडलेली आहे, त्यामुळे असं हे गरमागरम जेवण खूप छान लागतं। तर हे वडे सुद्धा एकदम परफेक्ट झाले होते, छान खुसखुशीत तयार होतात आणि आपण यामध्ये भाजणीचा वापर केलेला नाहीये। अगदी झटपट इन्स्टंट असं पीठ बनवून हे वडे बनवलेले आहेत, तरी सुद्धा खूप परफेक्ट हे वडे झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।